नमस्कार सर्वांना. मराठी कथा. दैव देते अन आपलं कर्म नेते, असंच काहीतरी ही कथा. महेश आज फार गडबडीत ऑफिसला चालला होता. त्याच्या ऑफिसात आज नवीनच बदलून आलेले ब्रँच मॅनेजर येणार होते. त्यामुळे प्रत्येकजण अगदी वेळेवर ऑफिसला आला होता. उगीच नवीन साहेबांचा गैरसमज नको, उलट त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली होती. सर्व अगदी ॲप्टिट्यूड पोशाख करून आले होते. साहेबांच्या पुढे पुढे करण्याचा सर्वांचा एक प्रयत्न चालला होता. उद्या लवकर ऑफिसला जायचे आहे, नवीन साहेब येणार आहेत असे त्यांनी आपल्या बायकोला यमुनाला सांगितले होते. पण त्याच्या बायकोच्या मख्ख चेहऱ्यावरची एक रेषासुद्धा हलली नाही. आपण आंबाळा घट्ट आवळत तिने फक्त एवढेच विचारले, मग उद्या भाजी कुठली करू? महेशला वाटले होते ती विचारेल. हो का? कोणते साहेब? हुशार आहेत का? किती शिकलात? पण काही नाही. जेमतेम 8वी ते 9वी पर्यंत शिकलेल्या त्या बाईला ब्रँच काय आणि मॅनेजर काय या दोन्हीचाही अर्थ माहीत नव्हता आणि त्यांच्याशी काही देणं घेणंही नव्हते. उलट तिचा चेहरा त्याला अधिकच मख्ख झाल्यासारखा वाटला. आपल्या मळकट पदराला कळकट हात पुसत यमुना कामाला लागली. महेश विचारू लागला, माझ्यासारख्या एका घटस्फोटित माणसाला यमुनाच्या वडिलांनी पोरगी दिली हेच मोठे उपकार होते. त्याची पहिली बायको मेधा. तिच्याशी घटस्फोट होऊन जेमतेम वर्षभरातच त्याचे हे दुसरे लग्न झाले होते. मेधाशी केलेल्या संसारातील एक दिवस आठवून तो आता अस्वस्थ होत होता. नक्षत्रासारखी सुंदर मेधा. जेमतेम कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला असतानाच महेश व मेधाचे लग्न झाले. मेधाची पुढे शिकण्याची इच्छा असून सुद्धा बऱ्याचपैकी स्थळ आले म्हणून तिच्या वडिलांनी तिचे लग्न लवकरच करून दिले. अजून खाली 2 मुली उजवायच्यात आणि रिटायर होईपर्यंत त्यांना ही उजवणे आहे हा उद्देश होता. आई विना असलेल्या मेधाने खूप आशा अपेक्षा मनात धरून महेशच्या संसारात आनंदाने पहिले पाऊल टाकले. लग्नानंतरच्या नव्या नवलाईच्या दिवसानंतर मेधाने महेशजवळ पुढच्या शिक्षणाचा विषय काढला तर महेशनं तिला ताडकन उत्तर दिले, मला बायकांनी जास्त शिकलेले आवडत नाही. नाकापेक्षा मोती जड अशी बायको मला चालणार नाही. आणि जास्त शिकून तरी काय, बायकांची अक्कल शेवटी चुलीतच. इथेच मेधाच्या स्वप्नील मनावर पहिला घाव पडला. तरीही चिकाटीने कसेही करून बाहेरून तरी परीक्षा द्यायची अशी परवानगी तिने त्याच्याकडून मिळवली. घरात कुठल्याच कामाला कमी न पडता सोवळे ओवळे सणवा पाहुणे राहुणे व सासू सासऱ्यांचे सर्व सांभाळून मेधाने अभ्यास करावा असे महेशने तिला बजावले होते. तसे ती सर्व व्यवस्थित करतच होती. सर्व कामे करूनही तिने अभ्यासाचे पुस्तक हातात घेतले की तिच्या सासूची बडबड सुरू व्हायची. शिकून आता मॅडम व्हायचे का? न शिकता सुद्धा आमचे संसार झालेच ना. शिकून नवऱ्याच्या डोक्यावर मिरे वाटायचे. दुसरे काय? तिची सासू महेशच्या मनात तिच्या विरुद्ध काही बाई बहरून द्यायची. त्यामुळे त्यांचेही डोके फिरे. त्यात तोही ऑफिसच्या प्रमोशनच्या परीक्षेला बसला होता. त्याचा अभ्यास असा तसा चालला होता. मेधा मात्र बायको, सून, गृहिणी ही सर्व कर्तव्ये पार पाडून जोरात अभ्यास करत होती. ज्या दिवशी तिचा पहिला पेपर त्याच दिवशी तिच्या आज्य सासऱ्यांचे श्राद्ध होते. सासूने गहजप केला. सोहळ्यात स्वयंपाक कोण करणार? वास्तविक सासू हे करू शकली असती, पण त्यांनी अडता पाय घातला तरी सुद्धा मेधाने पहाटे उठून सगळा सोहळ्याचा स्वयंपाक केला. गुरुजीही नशिबाने लवकर आले नि सर्व रुकून धावत पळत परीक्षेला पेपरला गेली. सासूने महेशला आल्या आल्या ती रिक्षाने पेपरला गेल्याचे सांगितले. महेशने रात्री लगेच सुनावले, अशी उधळपट्टी केलीस तर माझे दिवाळे निघेल. पुढील पेपर तिने लवकर उरकून चालत जाऊन दिले. मेधाचा रिझल्ट लागला. ती अगदीच फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. शेजारची मीनू आनंदाने पेढे मागायला आली तर मेधाच्या सासूने फक्त नाक उडवले.
मेधाने ठरवले महेश आल्यावर त्याला ही आनंदाची बातमी प्रत्यक्षच सांगूयात, म्हणजे तो आपली तारीफ करेल, कौतुक करेल. म्हणून ती तिच्या परीने नटून ठटून त्याच्या स्वागताला दारात गेली. महेश आला तोच मुळी चेहरा पाडून. मेधाने तिचा रिझल्ट सांगताच तो वस्कन ओरडला, मी ऑफिसच्या परीक्षेत फेल झालो म्हणून तू मला हे खिसकवायला सांगत आली आहेस. तिला बिचारीला त्याच्या रिझल्टबद्दल काहीच माहीत नव्हते. तिच्या वाटेला एकही कौतुकाचा शब्द कुणाकडूनही आला नाही. पुढच्या वर्षी मेधा परीक्षेला बसली तर नेमकी तिसऱ्या पेपर दिवशी तिची नणंद जी बाळातपणाला आली होती ती बाळातीन झाली. म्हणून तो पेपर तिचा बुडाला. बाकी सर्व विषयात तिला मस्त मार्क्स आले. महेशही मागच्या परीक्षेला बसून जेमतेम पास झाला. तो पास झाल्याचे बघून तिला खूप आनंद झाला. ती त्याच्या प्रत्येक गुणांचे कौतुक करायची. त्याने घरी आणलेल्या ऑफिस कामातही ती मदत करायची. तिची हुशारी महेशला बोचायची. मेधा नावाप्रमाणेच बुद्धिवान होती. एव्हाना लग्नाला 2 वर्ष होऊन गेली तरी अजूनही मूल झाले नाही म्हणून तिची सासू घालून पाडून बोलू लागली होती. एकदा महेश आणि मेधा एका लग्नाला गेले असताना लोक मेधाच्या सौंदर्याचे नि हुशारीने कौतुक करत होते. ते ऐकून महेश अधिकच चिडला. तिचा सारखा द्वेष करू लागला. तिला सारखा टोचून बोलायचा. ही आणि अशीच एकमेकापासून त्यांची मने दूर जाऊ लागली आणि मनाची दरी वाढू लागली. शेवटी महेशने मेधाला घटस्फोट दिला. मेधा माहेरी परतली. ती मनाने फारच खचली होती, पण तिला तिच्या वडिलांनी धीर देऊन पुढे शिक्षण चालू करण्यास प्रवृत्त केले. इकडे महेशने वर्षातच यमुनाशी दुसरे लग्न केले. प्रमोशन मिळून त्याची दुसऱ्या गावाला बदलीही झाली. मनातल्या मनात का होईना महेश मेधा व यमुनाची तुलना करायचा. महेशच्या कुठल्याही गोष्टीचे यमुनाला कौतुक नव्हते. तो मोठ्या उत्साहाने ऑफिसची कुठलीही गोष्ट सांगायला लागला तर ती तिथून जाऊन भांड्याचा ढिगारा घासायला लागायची. एखादा जोक जरी सांगितला तरी तिला तो कळायचाच नाही. तिच्या बुद्धीची झेप घरकामाच्या पुढे जायची नाही. कधी महेशचे मित्र आले तरी कळकट साडी, विस्कटलेले केस, मख्ख तेलकट चेहरा अशा अवतारात ती चहा पाणी करायची. अशा वेळी महेशच्या डोळ्यासमोर टापटिपीट साडी नेसून हसत मुखाने स्वागत करणारी मेधा डोळ्यासमोर यायची. ती सर्वांचे हसत मुखाने स्वागत करायची. सर्वांना हसून खेळून जिंकणारी मेधा आपण आपल्या हाताने गमावल्याची त्याला सारखी खंत वाटायची. यमुनाला बरोबर फिरायला न्यायची सुद्धा त्याला लाज वाटायला लागली होती. त्यात 4 ते 5 वर्षामध्ये 2 मुलांची आई झाल्याने यमुनाने गबाळेपणाची कमाल मर्यादा गाठली होती. मेधाला कुचके बोलणारी त्याची आई एका अपघातात 2 वर्षापूर्वीच वारली होती. पाठोपाठ वडीलही गेले. महेशला प्रमोशन मिळाल्यावर यमुनाला कसलाच आनंद झाला नव्हता. ही प्रमोशनची परीक्षा पास झाल्यावर मेधाला झालेला आनंद त्याला आठवला. ती सर्व पाशी त्याचे कौतुक करायची. विचार करता करता त्याची साखळी तुटली. ती शिपायाने त्याला नव्या साहेबांनी बोलवल्याचे सांगितल्यावरच तो आत गेल्यावर त्याला साहेबांनी एक पर्सनल काम करता का असे विचारले. तो आनंदाने तयार झाला. साहेबांनी त्याला साहेबाची पत्नी प्राचीला स्टेशनवरून रिसीव्ह करून घेऊन यायचे काम सांगितले होते. महेशने ऐकले होतं की साहेबांची बायको PhD आहे नि एका कॉलेजमधून कुठल्या तरी डिपार्टमेंटची हेड आहे. शिवाय दिसायलाही खूपच सुंदर असून साहेबांचे लव्ह मॅरेज आहे असे आहे म्हणे. म्हणजे साहेब त्या कॉलेजमध्ये एका गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून गेले असताना त्यांची ओळख झाली नि पुढे लग्न झाले. अशा या साहेबांच्या राणी सरकारांना आणायचे काम महेशला करायचे होते. साहेबांनी सांगितले होते त्यांची बायको छोट्या अजितला घेऊन माहेरी गेली होती. आज तिच्याकडे सामान भरपूर आहे म्हणून कोणाला तरी पाठवायचा राणी साहेबांचा हुकूम होता. महेश निघाला नि गेटपर्यंत आला तर एवढ्यात एक BMW गाडी एक झोकदार वळण घेऊन ऑफिसच्या आवारात थांबली. कोणीतरी म्हणाले साहेबांच्या मिसेस आल्या. ट्रेनने येणे कॅन्सल करून प्राची राणी सरकार स्वतः कार ड्रायव्हिंग करत साहेबांना सरप्राईज द्यायला म्हणून कारने आल्या होत्या. छोट्या अजितला घेऊन प्रथम मोलकरीण खाली उतरली.
नंतर बाईसाहेब खाली उतरल्या. सर्वजण त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. एकटा महेश मात्र अवाक होऊन पाहत होता. साहेबांची पत्नी प्राची म्हणजे त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मेधाच होती. तिचे ते सुंदर रूप, बुद्धिमत्तेची चमक, तो रुबाब, वागण्यातला कमालीचा आत्मविश्वास, तिला मिळणारा मान, तिचे सफाईदार ड्रायव्हिंग हे सर्व बघून महेश स्तब्ध झाला. साधी सायकलसुद्धा न येणारी मख्ख चेहऱ्याची यमुना त्याच्या डोळ्यासमोर आली. 2-3 दिवसांनी भेटलेली आपली पत्नी पाहून साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद नुसता ओसंडून वाहत होता. मेघाशीच त्याने साहेबांनी केलेले पत्नीचे भरभरून कौतुक ऐकले होते. महेश तंद्रीतून जागा झाला. बाईसाहेबांच्या स्वागताला सामोरा गेला. मेधाचे त्याच्याकडे लक्षही गेले नाही. तिने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. साहेबांनी सर्वांना रूममध्ये बोलावून पत्नीशी सर्वांची ओळख करून दिली. साहेब म्हणाले, माझी प्राची म्हणजे माझे वैभव आहे. तिच्या पायगुणाने आमच्याकडे लक्ष्मी सोनपावलांनी आली. साहेबांनी दुसरे दिवशी आपल्या पत्नीच्या वाढदिनानिमित्त एका पॉश हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. जोडीने येण्याचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण दिले. महेश पार्टीला गेला, पण एकटाच. बायको माहेरी गेल्याचे त्याने खोटे सांगितले. कसा काय तो मेधासमोर आपल्या मळकट मख्ख चेहऱ्याच्या यमुनाला घेऊन जाऊ शकणार होता? त्याच्या मनात विचाराचे थैमान चालले होते. खरंच साहेबांचे हे वैभव एकेकाळी आपले होते. दैवाने आपल्याला इतकी गुणवान बायको दिली, पण तिला आपण आपल्या कर्माने गमावले. म्हणतात ना, हे असंच दैव देते आणि कर्म नेते, ही सत्य घटना आहे. तर ही मराठी कथा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, तुमची प्रतिक्रिया लिहून पाठवा. तुम्हाला सुद्धा मराठी कथा वाचण्याचा, ऐकायचा अशीच आवड, ऐकायची आवड असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.